नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमताई मुंबईवरून तुमच्यासाठी परत माहिती घेऊन आलेली आहे। नवीन नवीन घडामोडी मी तुमच्यासाठी खास आमचं रमजान सुरू आहे, तर रोजे वगैरे सुरू आहेत, तर जरा मला माझ्या तायांची खूप मेसेज व्हॉट्सअप वगैरे आले होते। काल मोर्चा जेव्हा संपला तेव्हा आम्हाला रात्री यायला खूप उशीर झाला होता आणि मोबाईलमधले चार्जिंग पण संपले होते। मग रोजा वगैरे होता, तर मी म्हणलं तुम्हाला निवांत रोजा सोडल्यावर व्हिडिओ करेन रात्री झोपताना। तशा तर आजकाल माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई 12-1 वाजेपर्यंत जागे असतात। का? ऑफिसमधून काय मेसेज येतोय, काय माहिती मागवत आहेत, काय करायचं आहे पुढं, काय मेसेज आला, ते टेन्शन 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 नाही का, ते लहान बाळ असतं आणि त्याला आपण ते लंगोट घालतो, चिरकलं का नाही चिरकलं का नाही बघत असतो सारखं, तसं आता मोबाईलवर नजरा सगळ्याच्या गळून बसलेल्या आहेत। सगळे रात्रंदिवस मोबाईलच बघतात। पुढे काय होणार आहे, आपले डोळे फुटणार आहेत का काय होणार आहे ह्याचं मला तर माहीत नाही। मी जास्त मोबाईल वापरत नाही, डोळ्याला त्रास होतो, कामापुरतंच मी वापरते। अंगणवाडीच्या वेळातच मी अंगणवाडीची उत्तरं देते, त्याच्यानंतर मी मोबाईल बघत नाही। कारण फक्त अंगणवाडीच नाही, अंगणवाडीमध्ये मला फक्त त्याच्यावरच माझं चालत नाही, कारण 50-60 हजार मला पगार नाही 24 तास काम करायला, म्हणून मी तर नाही करत। ज्या भगिनी माझ्या आज नवीन व्हिडिओवर आल्या त्यांनी आत्तापर्यंत सबस्क्रायबर नाही केलं, त्यांनी पटकन सबस्क्रायबर करून घ्या। मी तुम्हाला काल झालेल्या मोर्चाची डिटेलमध्ये माहिती देणार आहे। आझाद मैदानामध्ये एवढी गर्दी होती आणि एवढं हे होतं, सगळं मुंबईच्या खास करून भगिनी खूप जमा झाल्या होत्या। मला गर्व आहे की आमच्या सगळ्या भगिनी खूप मोठ्या संख्येने मोर्चाला आल्या होत्या। एक आशा आहे आणि आपल्या मागण्या काय आहेत त्या मागच्या मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पत्रक वाचून दाखवलं होतं, पण तरी पण अजून मी सांगते की आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच मागण्या आहेत। आपल्या मागण्या कमी न होतात त्याच्यामध्ये अजून ॲड होत आहेत, अजून एक्स्ट्रा मागण्या ॲड होत आहेत आणि माझा जो मी मुद्दा तुम्हाला सांगितला त्या मुद्द्यावर मी अजून ठाम आहे। हो ताई, केलं सबस्क्राईब, व्हॉट्सअपवर मेसेज आला आहे, धन्यवाद धन्यवाद। सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सगळ्यांना व्हिडिओ जावा आणि माहिती मिळावी। कारण का असं वाटतं मला माहिती का, जेव्हा आम्ही दिल्लीला राहुल गांधीजी आणि ते सगळ्या त्यांच्या अधिवेशनात भेटायला गेलेलो ना, तिथं आमचे फोटो एवढ्या यूट्यूबरने लावलेले, एवढे जिथं बघेल तिथं आमचा फोटो, त्याच्याखाली दिल्लीवर गेले, मागण्या मान्य झाल्या, हे झाल्या ते झाले, आमचे फोटो, आम्ही गेलेलो, आम्हाला जी बातमी नाही ती त्यांना बातमी। तर म्हणून म्हणते की खरी बातमी तुम्हाला मी देणार, संघटनेची असू द्या, ऑफिसच्या असू द्या, मंत्रालयातून मला जी बातमी मिळते, कुठूनही तुम्हाला त्याच्यासाठी, आपल्यासाठी, माझ्यासाठी पण जी बातमी येते मी तुम्हाला देते। मी फक्त माहिती देण्याचं काम करते, मला कोणता अधिकार नाही आहे, मी कुणाला मुख्य सेविका करू शकत नाही, मी कुणाला अंगणवाडीतून काढू किंवा लावू शकत नाही, एवढी माझ्या एकटीची पावर नाही। हां, पण आपण सगळे एकत्र होऊन संघटित होऊन खूप मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो। आता सध्या अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण मोर्चा घेतला होता आणि आम्ही सगळे आझाद मैदानात खाऊ वाटून डब्बा वाटून जाईपर्यंत 3-3:30 वाजले होते आम्हाला। मोर्चा संपेपर्यंत आपल्या शिष्टमंडळाला 3:30-4च्या नंतर बोलवणं आलं होतं, तोपर्यंत आपल्या सगळ्या मुंबईच्या महिला आणि मुंबईच्या आजूबाजूच्या आणि काही गावच्या महिलासुद्धा आल्या, मला येऊन भेटल्या, माझ्याबरोबर फोटो काढले, खूप आनंद झाला। मैत्रिणींनो, तुमचं एवढं प्रेम बघून ते जाऊ द्या, ऑफिस बाजूला, संघटना बाजूला, सगळं काय बाजूला, एक माणुसकी म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक बहीण म्हणून, एक ताई म्हणून, किंवा आता माझ्या लेकीच्या वयाच्या पण अंगणवाडीत सेविका आहेत आणि माझ्या आईच्या वयाच्या पण आहेत, तर सगळेच नातेगोते आपले हे कुटुंब इथं जमलेलं आहे। तो कुटुंब आपल्याला पुढं ठेवायचा आहे, पुढं काही उद्या। हे बघा, पोटाला 2 घास, अंगाला 2 कपडे, याच्याशिवाय काय लागणार नाही। आणि जाताना तर कपडे दुसरे घालणार आहेत आणि घास तर तोंडात पडेल का नाही ते सुद्धा माहीत नाही, असं बोलूनही वाईट बोलतात, पण माणसाचा काही भरोसा नाही त्यानं। म्हणून आपण कुणाचं भलं करू शकलो तर भलं करा। मी माझं वैयक्तिक मत मांडलं होतं की आता सध्या
आपल्या 65 वर्षाच्या ज्या भगिनी होत आहेत त्यांचं पेन्शनचं झालं पाहिजे, ग्रॅज्युएटीचं झालं पाहिजे. कारण माझा जन्म नव्हता झाला तेव्हापासून त्या मोर्चाला बसतात, आपल्यासाठी खूप लढल्या आहेत. मुंबईसारख्या शहरात 30-40 रुपये भाड्याला अंगणवाडीला कोणी जागा देत नव्हतं. मग एवढ्या आपल्या भगिनीने आपल्यासाठी भांडून माझ्या मदतनीसनी माझ्यासाठी अंगणवाडीची जागा, अंगणवाडीचा एरिया राखून ठेवला. म्हणून मी तिच्या जीवावर कमवते, 2 पैसे तिच्या जीवावर घेते. ती तर बिचारी देवाघरी गेली. आता माझ्या लेकीसारखी मला मदतनीस आली, आधी आईसारखी होती. मी मदतनीसचं कुणाचा असा वाईट विचार करत नाही. फक्त तायांनो, माझ्या मुलीसारख्या आहेत नवीन मदतनीस आलेले. तुम्ही जे पत्रक येतं, निवेदन येतं, ते नीट वाचा. म्हणून मी म्हणते की जर तुमच्या संघटनेचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये काय येतं पत्र, आधी त्या पत्रकाचा विषय वाचत जा, मग तो पत्रक व्यवस्थित वाचत जा. ते आपल्यासाठी असतं. ऑफिसकडून काही माहिती आली ते आपल्याकडे साठी असतं. नुसतं दिवसभर यूट्यूब, फेसबुक, इंस्टा ह्याच्यावर येणारे व्हिडिओ आपल्यासाठी नसतात. आणि यूट्यूबर जे असतात, यूट्यूबवर जी माहिती देतात ती आपल्याकडून माहिती घेतात आणि ती माहिती देतात. मग मी जी अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी प्रकल्पात आहे, त्याच डिपार्टमेंटमध्ये आहे, मग ही खोटी माहिती आपल्या चॅनलवर कशी येईल? आपल्या चॅनल, आपलं प्रसार माध्यम आहे. हे कोणी आपल्या बातम्या दाखवत नव्हतं. आम्ही जेव्हा आझाद मैदानात मोर्चाला यायचं तर कोणीतरी पत्रकार किंवा न्यूजवाले यायचे, आमची बातमी घ्यायचे आणि मग त्यांना पैसे नाही भेटले तर ते आमची बातमीसुद्धा दाखवत नव्हते. आज मोठ्या मोठ्या लोकांच्या बातम्या का दाखवतात? कारण त्यांच्या हातात गड्ड्या दिल्या जातात. बोलायला नको, पण हे सत्य आहे. काही प्रामाणिक आहेत लोक, प्रामाणिक लोक पण तेवढीच आहेत आणि लबाड लोक पण तेवढीच आहे. म्हणून हे चाललेलं आहे सगळं दुनिया. ते जेवढे चांगले तेवढेच वाईट, जेवढे वाईट तेवढेच वाईट. प्रत्येक ठिकाणी ती संघटना असू द्या, ऑफिस असू द्या, वाईट वृत्तीची लोक आणि चांगली लोक दोन्ही जागी आपल्याला भेटणार आहेत. आपल्याला सगळ्यांचा सामना करायचा आहे. त्याच्यामधून आपण कसं निघायचं आहे? जसं 32 दातामध्ये राहून ती जीबीसारखी जीभ कशी दाबत नाही, तशी सुपरवायझर आपल्या 32-33 पोरींना येडं बनवून तिची नोकरी वाचवण्यासाठी आपल्याकडून कशी कामं करून देते, तसं आपल्याला पण शिकायचं आहे. त्या सुपरवायझरसारखं, त्या जीबीसारखं राहायचं. 32 दातामध्ये राहूनसुद्धा ती जखमी होत नाही, तशी आपली मुख्य सेविकासुद्धा आपल्याकडून कामं करून घेते. त्यांनी जर कामं करून घेतली आणि ती मुख्य सेविका काम करत असली, आपल्यावरती उपकार नाही करत. तिनं ती नोकरी पत्कारली आहे. त्या ताईनं का पत्कारली आहे? तिला आशा आहे, तिला 1-1.5 लाख पगार आहे म्हणून ती करत आहे. फुकट काम कोण करून देतं का हो? समाजसेवा म्हणून आपण करत आहोत मानधनावर काम. आपला त्यांच्यापेक्षा जास्ती मान आहे आणि त्यांचा आपल्यावर हुकूम चालू द्यायचा नाही, कारण ते सरकारचे नोकर आहेत. जर आपण सरकारचे नोकर आहेत तर मग आतापर्यंत आपल्याला शासकीय दर्जा भेटला का? मग काय घाबरायचं आहे? आता मी ग्रुपमध्ये बघते रात्रभर KYC करायची आणि हे पर्सन ट्रॅकरचं काम झालं नाही ना, ते झालं नाही. मोबाईलचा नेटवर्क येत नसेल तर सरळ नेटवर्क येत नाही, रजिस्टरला एका कोपऱ्यात लिहून ठेवा, 1 शेऱ्याच्या जागी 1 लाईन करून. आज 1 तारीख, आज नेटवर्क आला नाही, आज KYC झाली नाही, आज मोबाईल चालत नाही. झालं, कशाला एवढा जीवाचा आटापिटा? रात्रंदिवस काय करावं ताई, कसं करावं ताई? हाच प्रश्न मुख्य सेविकेला ग्रुपमध्ये विचारता का तुम्ही? एक मदत म्हणून कोण तुमच्यासाठी व्हिडिओ करत असेल, दाखवत असेल तर त्यांनाच रात्रंदिवस प्रश्न विचारता. मग मुख्य सेविकेला 1.5 लाख रुपये कशाचे घेते हे प्रश्न विचारता का कधी? आपला अधिकार आहे, आपण विचारलं पाहिजे. जर आपल्याला काम येत नसेल तर त्या मुख्य सेविका ताईचं येऊन आपल्याला काम शिकवायचं आहे आणि एरियातल्या पालकांना करून दाखवायचं आहे. ती KYC कशी करायची, ते फोटो कसे घ्यायचे, THR कसं भरायचं, बाई जरा येऊन दाखवा बोलायचं. त्याच्याशिवाय करायचं नाही. मी तर नाही करणार, मी माझं वैयक्तिक मत सांगते. तुम्हाला जे करायचं करा. कारण घाबरलं कीच घाबरतं. ते कुत्र्यासारखं झालेलं आहे. आपल्या कुत्रं दगड घेऊन मागं लागलं आपण तर कुत्रा पळून जातो आणि आपण कुत्र्याला भिवून पळालं की कुत्रा आपल्या मागे येतं. तसं हे शासन आपल्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखे आपल्या मागे लागलेलं आहे. हे काम झालं की ते काम झालं की लाडक्या बहिणीची आपण कामं करून दिली, 50 रुपये मोबदला मिळतात म्हणून, तर आता अपात्र केलेलं सुद्धा ही लोक आपल्यालाच कामं लावतात. बरोबर आहे का नाही? येते मुद्द्यावर. मुद्दा हा पण महत्त्वाचाच आहे. आता सध्या KYCचे खूप महिलांना टेन्शन आहे. म्हणून सांगतं, झालं नाही झालं विषय द्या सोडून. तुमचा पगार काढणं किंवा कापणं आता मुख्य सेविकेच्या हातात राहिलेलं नाही, ऑनलाईन आहे.
कारण ते कसं बोलतात, वरून सगळं होतंय, मग पगार पर वरूनच येतो ना, मग कशाला घाबरायचं आहे. आपले 10,000 धरून चालायचं, आपल्याला 3,000 तर उचापाचामध्येच जातात. रिचार्ज आहे आणि येणं जाणं आहे, खर्च आहे, हातात 10,000च येतात आपल्याला. सरसकट 15 केले असते तरी 12-13 आले असते, पण 10च पकडून चला, 3 वरचे असंच जात आहेत. बरोबर आहे का नाही? त्यानं मी काय खोटं बोलते का? आणि तुम्ही हिशोब लावा, 3,000 वरचे आपले असेच जातात का नाही? मग ते 10,000 तरी आपल्या औषधात जाऊन या, आपण तंदुरुस्त राहो म्हणून स्वतःची काळजी घ्या. मी नेहमी म्हणते, कितीतरी पैसे येतील, तुम्ही चांगले राहिलेत तर कितीतरी कामं करू, कितीतरी मिळवून घेऊ आपण चांगले. आपला जीव चांगला, टेन्शन घेतलं तर गोळ्या आपल्याला सुरू होतील, डोकेदुखी आपल्याला सुरू होईल, चष्मा आपल्याला लागेल, खर्च आपला वाढेल. मग ती पगार घेऊन ते डॉक्टरांना देण्यापेक्षा ती न घेतलेली बरी. कशाला टेन्शन घ्यायचं एवढं? होईल जे सगळ्यांचं ते आपलंच. 2,13,000 महिला आहेत, आपण एकटे आहेत का? अहो किती माझ्या अशा भगिनी आहेत तायांनो, मला त्यांचे पर्सनल मेसेज येतात, पण आपलं हे कुटुंब आहे, आपल्याच भगिनी ऐकतात तर सांगायला काय हरकत नाही. त्या मानधनावरच त्यांचं घर चालतं, मुलाचं शिक्षण होतं त्याच्यावर, सगळं काय त्यांची औषधं गोळ्या खाण्यापिण्यापासून तर कपड्या लत्त्यापर्यंत आता रमजान ईद येत आहे, किती भगिनींची ईद त्याच्यामध्येच होते. अशा खूप भगिनी आहेत आपल्या, विधवा, परितक्वा, आईवडिलाकडेच राहणाऱ्या प्रौढ कुमारिका, अशाच सगळ्या महिला आपल्या अंगणवाडीत आहेत. हो का? कुणाला 50,000 इकडून तिकडून इन्कम येते तरी मस्त फिरण्यासाठी गार्डनमधून कोणी अंगणवाडीत येतं का? नाही. पैशासाठी 2 पैसे भेटावे आणि एक सेवा आहे, चांगलं काम आहे म्हणूनच आपण करत आहोत ना. पण या सरकारला बघा खरंच आपली काय पडली नाही. काल 7 वाजेपर्यंत येड्यासारख्या आझाद मैदानात महिला बसलेल्या, आणि ती आपली ताई आदिती ताई, तटकरे ताई, आधी आमच्याबरोबर येऊन बसली होती बघा, जेव्हा ते लोक सत्तेत नव्हते. आता सत्तेत आल्यावर बोलतात ना आपण त्यांच्या मागं फिरायचे. त्या ताई काल आपल्याला भेटल्याच नाही, कारण त्या अधिवेशनात, आर्थिक अधिवेशन आहे त्याच्यात बिझी होत्या. मग त्यांचे सचिव जे ते होते ते आपल्या शिष्टमंडळाला भेटलं, त्याची फोटो आलेला आहे आणि मी तुम्हाला त्याचा मेसेजसुद्धा दाखवते की त्यांनी काय बोललं, त्या भेटून काय बोलले आपल्याला आणि आपल्या मागण्या काय काय होत्या. सेविकांच्या मुख्य सेविकेपदी पदोन्नतीसाठी निष्कर्ष बदलून जुन्या सेविकांना 2002च्या GR नुसार 10वी पास आणि 55 वर्ष वय आपण मागणी केलेली आपल्या कृती समितीने संघटनेला. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युइटी, दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन योजना, उच्च न्यायालयाच्या निकालानुसार 2022 पूर्वी लागलेल्या सर्व मदतनीस सेविकांना थेट सेविकेमध्ये भरती घ्यायचं आहे. अजून एक लेटर आपल्या संघटनेने काढलेले आहे की 1.5 वर्ष जरी झालं तरी कोरोनाचे वर्ष धरलं तर आमच्या मदतनीसना पदोन्नती घ्या. का बाहेरची लोक आलेला आम्हाला आवडतील का मदतनीस तायांनो? तुमच्यावर अन्याय होऊ नये असा प्रयत्न आहे. पण मी तुम्हाला समजवण्यासाठी, तुम्ही टेन्शन घेऊ नये म्हणून सांगितलं की 40-40 वर्ष मेहनत करणाऱ्या सुद्धा आपल्या स्त्री आहेत, त्यांचंसुद्धा वय निघून जात आहे. आता जर ह्या एप्रिलमध्ये आपल्या 65 वर्षाच्या भगिनी रिटायर झाल्या आणि रिकाम्या हाताने घरी जाणार आहेत का नाही? किती वाईट आहे तायांनो, हे वाईट वाटतं का नाही तुम्ही सांगा. मला माहिती आहे कधी भरती होणार नंतर, ते तुम्हाला प्रश्न आहे मदतनीस तायांनो की आम्हाला घेतलं पाहिजे. मान्य आहे, घेतलं तर आमचं काय वाईट होईन हो? सेविकांचं अनुभवी आम्हाला सेविका येतील, आमच्या मैत्रिणी आमच्याबरोबर आल्या. माझं तर वैयक्तिक मत आहे की आमच्या सेविकामधूनच मुख्य सेविका व्हावं, कारण त्यांना काहीतरी समजतं, काहीतरी काम करण्याची पद्धत असते. आता बाहेरून आलेल्या मुख्य सेविकांना अजिबात काम येत नाही, कारण त्या कोण आलेल्या असतात माहिती का? त्या मुख्य आपल्या सेविका आधीच्या आहेत ना, त्यांच्याच नात्यातल्या असतात. तिची वहिनी, तिची बहीण, तिची जाऊ, तिची ही ती तिच्याच नात्यातल्या, कारण तिला जागा निघालेल्या आधी माहिती असतात ना मुख्य सेविकेला. मग त्या आलेल्या बिंडोक बाया त्या काय बोलतात, मेसेज कसा टाकतात माहिती का ग्रुपमध्ये? आम्हाला अनुभव आहे, आमच्या सेविकामधून ज्या झालेल्या मुख्य सेविका आहेत त्या कशी कामं करतात आणि बाहेरून आलेल्या कशी कामं करतात त्याचा अनुभव आहे आम्हाला. बाई मेसेज काय लिहून टाकतात ग्रुपमध्ये, उंची वाढवा, वजनं लिहा, कुपोषित मुलं दाखवू नका. अरे उंची वाढवा म्हणजे कसं वाढवायची? सेविकाने हात आणि मदतनीसनी पाय धरून त्या मुलाला ओढायचं का? मग उंची वाढणार का? असल्या बिंडोक बायासुद्धा मुख्य सेविका होऊन आलेल्या आहेत.
आणि एक आईसारख्या सुद्धा मुख्य सेविका होऊन आलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला कामं शिकवलेले आहेत. म्हणून मी म्हणते आईसारखी वैरीसारखी सगळ्या येणार जाणार. आपण सेविका मदतनीस आणि सेविका सगळ्या एकत्र मैत्रिणी म्हणून राहणार. मग आपल्याच मैत्रिणीची एखादी पदोत्तरी झाली, मुख्य सेविका झाली तर आनंद आहे, मदतनीसमधून सेविका झाली तर आनंद आहे. पण बाहेरच्यानी येऊन आपल्यावर रुबाब केला तर तो नक्की नाही आवडत. बरोबर आहे का नाही तायांनो? हे मी बोलले की म्हणून अर्थ वेगळाच काढून आधी तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा, पूर्ण माहिती ऐकत जा, मग कमेंट करत जा. आणि ज्यांना मला वाईट वाटते कमेंट करायचे करू द्या. माझ्या 2-3 तायांनी मला स्क्रीनशॉट काढून पाठवले पर्सनली. ताई हे बघा तुम्हाला असे कमेंट करतात, करणार. फर्स्टेड आहेत, नाराज आहेत, रागवलेले आहेत. माझ्या सेविका मदतनीस मला काही कमेंट करू शकतात, त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. कारण मी काम करते म्हणून बोलतात. घरी बसणाऱ्या लोकांना जाऊन बोलतील का हो? त्या भेटून बोलतील का? मी त्यांना माहिती देते म्हणून मला बोलतात. विचारू द्या मला प्रश्न, त्यांचा राग माझ्यावर निघू द्या, कुठेतरी त्यांचा राग निघू द्या आणि त्या शांत झोपी जाऊ द्या. काढू द्या माझ्यावर राग. मोबाईलमधून काय मला मारणार आहेत का त्या? नाही. बोलतात, बोलू द्या. मी बोलते म्हणून ते उत्तर देतात, देऊ द्या. प्रश्न विचारतात. मला माझ्या सेविका भगिनींनी प्रश्न विचारलेला काही वाटत नाही. पण दुसरे घुसूनमध्ये जी चोंबडे कमेंट टाकतात ना, ते लगेच लक्षात येतं की ही कमेंट कुणी टाकलेले. तर त्या चोंबड्यांना माझ्याकडे उत्तर आहे. आझाद मैदानात यायचं, बाजूला लावायची, स्टेज लावायचं आणि तिथं माझ्याबरोबर जुगलबंदी करायची. यूट्यूबवर काय तुम्ही कमेंट टाकता? मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही उलटसुलट कमेंट केले म्हणजे का मी घाबरून माझे व्हिडिओ बंद करणार नाही, तर तुमचं थोबाड बंद करायची ताकद माझ्यामध्ये आहे. मला तुम्ही प्रश्न विचारा, त्याचे मी उत्तर देते. मी माझ्या ऑफिसला, मी माझ्या मुख्य सेविकांना, CDPOंना प्रश्न विचारते. माझ्या संघटनेत मी प्रश्न विचारते आणि नंतर मी यूट्यूबवर बोलते. अशीच उठून उचलली जीभ मी टाळ्याला लावत नाही. मी आधी बोलते. अहो माझ्या तायांनो, आडात नाही तर पवऱ्यात कुठून येणार? ह्यांनी आर्थिक जेव्हा बजेट मांडला त्याच्यामध्ये आपल्यासाठी 1 रुपया काढला नाही. महाराष्ट्र सरकारने तर कसं तरी खेचून ताणून 4,500 रुपये तरी वाढवले. दिल्ली सरकारने काय केलं आपल्यासाठी? मग आपण दिल्लीला वळालेलो आहोत. हळूहळू सगळ्या संघटना देशातल्या एकत्र करून जाऊन भेटून आलेलो आहोत. अधिवेशनात आपला प्रश्न उचललेला आहे. ते कुणामुळं? तर कृती समितीमुळं, अखिल भारतीय संघटनामुळं. आणि आज मुंबईमध्ये ह्या सगळे धोरणं मोर्चे होत आहेत तर कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामुळे. आता एक बातमी पसरली होती, कालचा मोर्चा कॅन्सल झाला. मोर्चा तुम्ही कुणाचं कशाला ऐकता? तुमचे ग्रुप लीडर आहेत संघटनेचे, त्यांना विचारा. त्यांच्याकडून काय मार्गदर्शन मिळतं ते बघा. कशाला दुसऱ्याला तिसऱ्याला विचारून जायचं? आणि सेविका ज्या आहेत त्या मुख्य सेविका होणार. ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला परीक्षेसाठी बोलवणार, तुमचे अर्ज मागवणार. ज्या मदतनीस आहेत त्यांना सेविका व्हायचं आहेत, त्यांना तुम्हाला अर्ज मागवणार. मग ऑफिसकडून तुम्हाला माहिती येणार. मग कशाला ह्याच्या त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवता आणि स्वतःच्या जीवाचा आटापिटा करून घेऊन कशाला आपल्या जीवनाचा तमाशा लावला आहे? काय फक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सुपरवायझरच जिवंत राहू शकतात? दुसरं काय कामच नाही राहिलं का आपल्याला? हां, आता मध्ये कुणीतरी फोटो टाकला होता आणि कुणीतरी ग्रुपला टाकलं होतं की सेविकाने अंगणवाडी कर्मचारीने THR पावडरची पाकिटं विकली. अरे मला त्या सेविकाला भेटायचं आहे खरंच. तिनं कशी विकली आणि तिच्याकडून विकत कुणी घेतली? आमची पोरं खात नाही, त्याला जनावरं तोंड लावत नाही, तर त्या ताईनं विकली कशी? मग बघा आमच्या सेविकामध्ये किती टॅलेंट आहे. कचरासुद्धा विकू शकतात. मग काय अंगणवाडीच्या नंतर काही विकून पोट भरू शकत नाहीत का? आता सध्या अंगणवाडीत आम्हाला 500 रुपयेसुद्धा रोजचं पडत नाहीत. आणि हे कामं द्या, हे का द्या सरसगट 9 वाजल्यापासून रात्रीच्या 9 वाजेपर्यंत कामं द्या. पण रोजचा कमीत कमी आम्हाला 1200 रुपये तरी द्या. 26,000ची तर मागणी केलेली आहे आम्ही. पण आज घरकाम करणाऱ्या महिलांना, बिगारी काम करणाऱ्या महिलांना, खुरपणाऱ्या महिलांना सुद्धा आमच्यापेक्षा जास्त पैसे आहेत. मग एवढ्या पैशात तुम्ही आम्हाला किती कामं लावणार आणि आम्ही किती कामं करायची? म्हणून माझ्या भगिनींनो, आपल्याला आता याचा विरोध केला पाहिजे सगळ्यांनी मिळून. KYC फेवायसी काय करायचं नाही. आपल्या संघटनेला तुम्ही विचारा त्या काय बोलतात आणि याचा एल्गार आपल्याला नक्कीच लावायचा आहे, धरायचं आहे. काल आर्थिक अधिवेशनाचा पहिला दिवस होता म्हणून आपण मोर्चा काढलेला आहे.
हो ताई हो येते, मोर्चाचं काय झालं त्याच्यावर येते. अगं माझं पण जीव हलका करू द्या ना तायांनो, मी कुणाला बोलणार. जेव्हा मी तुमच्याबरोबर बोलते ना हाच वेळ माझी असते, मी माझ्यासाठी जगते असं मला वाटतं तायांनो. आणि तुम्हाला पण हा असा वेळ घेतला पाहिजे. एक दिवस नवरा नाही, मी येईल तुमच्या बाजूला मोबाईलवर आणि माझा व्हिडिओ ऐकायचा रात्री. मला एका माझ्या भगिनीने कमेंट लिहिलं होतं, शनिवारी ना ताई मी झोपताना बाजूला मोबाईल ठेवते आणि तुम्हाला ऐकत असते. मला एवढं हसायला आलं. एक दिवस म्हणलं तुझा नवरा बोलेल काय ऐकत असते या बाईला. पण धन्यवाद ताई, खूप छान छान तुम्ही कमेंट करता, सकारात्मक विचार करायला लागले. नक्कीच चांगलं होणार आहे आपल्याला. आता आले आले हो ताई, आले मुद्द्यावर आले ताई. मला माझं पण मन हलकं करू दे ग ताई मला. आता झालं, काल जेव्हा आम्ही आझाद मैदानात मोर्चाला बसलो होतो तेव्हा खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. तुम्ही एवढं प्रोत्साहन दिलं, तुम्ही ग्रुपमध्ये एवढं सकारात्मक बोलला म्हणून मुंबईच्या खास करून माझ्या जिल्ह्याच्या सगळ्या महिला आलेल्या मोर्चाला आणि असा एल्गार लावला, अशा घोषणाबाजी केली, मस्त सगळं आझाद मैदान हादरून टाकलं. आपलं शिष्टमंडळाचं कृती समितीचं हे बघा, प्रत्येक संघटनेचा पोर्टफोलिओ असतो. 7 संघटना मिळून महाराष्ट्रात कृती समिती निर्माण झालेली आहे. त्याच्यातलं प्रत्येक एक त्यांचे लीडर गेले होते. तर तिथे ते गेले तेव्हा आदित्यताई तटकरी ह्या अधिवेशनात बिझी आहे म्हणून भेटल्या नाही आणि तिथले जे सचिव वगैरे होते त्यांना भेटून येऊन फोटोसुद्धा टाकलेली आहे ग्रुपमध्ये. मी तुम्हाला ती फोटो दाखवते. आणि त्यांनी सांगितलं की पेन्शन आणि ग्रॅज्युएटी जी आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्या सुधारून आम्ही तुम्हाला परत सुधारणा करून वरी पाठवणार आहेत. तर अशी त्यांची उत्तर आहेत. विचार करा, एवढं चाणक्य नीती करणारं सरकार महाराष्ट्रात, भारतात सगळीकडे त्यांचं राज्य आहे आणि त्यांना त्रुटीसुद्धा कळत नाहीत, दिसत नाहीत, तर आपल्याकडून परत ते करेक्शन करून घेऊन वरी पाठवणार आहेत. म्हणजे आपल्याला गाजर दिल्यासारख्याच गोष्टी झाले ना. कधी तर त्यांच्याकडे पेन नसतो, कधी वेळ नसतो, 4-5 पेन घेऊन जावे. आणि आपले कृती समितीचे सगळे शिष्टमंडळ खूप वेळ बसलं होतं आणि नंतर येऊन त्यांनी बाहेर काही 9-9:30ला फोटो पाठवला आणि लिहून पाठवलं पत्रक त्यांनी की असं असं त्यांनी आपल्याला बोललेले आहेत की काही त्रुटी आहेत पेन्शनमध्ये ह्याच्यामध्ये, तर त्या दुरुस्त करून आम्ही वरी पाठवल्या, नक्की त्याच्यावर बोलणार. तर 6 तारखेला इतिव्रत देणार आहेत, बैठकीला बोलवलेलं आहे. बघूया काय होतं आहे. असे काय आपले प्रयत्न सुरू नाहीत किंवा आपण प्रयत्न करत नाहीत असं कधीच मनात आणू नका. हे 4,500 ह्या 10 वर्षात ह्या सरकारच्या घशातून कसे काढले आपण आपल्या संघटनेनं, याचा विचार करा तायांनो. खरंच कुणाकुणासाठी ते 3,000 पण खूप महत्त्वाचे आहेत, 4,500सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. महिन्याभराचं पूर्ण राशन घर त्यांचं चालतं. कुणाला वाटतं फक्त 4,500च वाढले, कारण त्यांच्या घरी 4 बाजूनी कमाई येत असते. पण आपल्या स्वतःचे पैसे जे येतात त्याच्यावर गर्व असतो. तर खरंच आपल्या कामानुसार मला तर वाटतं कमीत कमी 1,200 रुपये आपल्याला रोजचे आणि आपल्या मदतनीसला 800 ते 900 रुपये रोजचे भेटलेच पाहिजेत, कारण एवढं काम आहे. आणि अजून काय जनन सर्वे ना हे ना ते लादतात, लादू द्या. मी काय म्हणते, घ्यायची कामं, पैसे जिथं भेटतात तिथे घ्यायची. आता दिवसभर करायचं तरी काय, नाहीतर ए बाबा आम्हाला फिक्स करून टाका, 35,000 द्या आणि दिवसभर काम द्या. तसं पण माझ्या महिलांना खूप नाद आहे बाबांनो काम करायचं. मॅडमनं नुसता एक मेसेज टाकला की ओके मॅडम, हो करते मॅडम. अजून त्या मॅडमनी ट्रेनिंग घेतलेली नसती, मॅडम शिकलेली नसती, पण ही आमची बाई शिकवून सगळ्यांना शिकवत पण असते. एवढ्या आमच्या बीटमध्ये एवढ्या हुशार बायका आहेत, आमच्या सुपरवायझर होण्याची पूर्ण लायकी आहे. पण बिचाऱ्याकडे नाही वाटतं काय करावं तेच कळत नाही आहे. कुणाच्या लायकीनं कसं सुपरवायझर बनतात. येताना तुम्हाला एक सांगते, तुमच्याकडे किती पैसे आहेत आता सांगा मला. माझा अकाउंट नंबर देणार नाही, तुम्हाला मागणार नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुमच्याकडे पैसे आहेत ना 2-2, 3-3 गुंठे जागा घ्या किंवा फ्लॅट घ्या आणि भाडकात मजेत राहा. हे द्या सोडून ते सुपरवायझरचा नाद. खरंच सांगते, कारण जे व्हायचं आहे ते ठरलेलं आहे ते होतं. आम्ही प्रयत्न खूप केले. अशा माझ्या भगिनी गरोदरपणातसुद्धा जाऊन परीक्षा देत होत्या, पण ज्यांना घ्यायचं ह्यांनी ठरवून घेतलेलं होतं. तर तो विषय मला काढायचंच नको वाटतं. पण तुम्हाला छंद आहे तर करा, कारण ते एक आपल्याला बघा धडा होता मोटर पाहावी घेऊन. तर तुम्ही पण बघा परीक्षा देऊन काय करणार. मी चांगल्यासाठी बोलले होते, पण
खूप महिलांना, माझ्या भगिनींना वाईट वाटलं, त्याच्याबद्दल माफी असावी. माझा असा काही विचार नव्हता. माझ्या मदतनीस भगिनीनं तुमच्यासाठी पण माझा काही वाईट विचार नव्हता. पण मी तुम्हाला एक दिलासा देण्यासाठी बोलले होते की आम्ही खूप कष्ट केले. आज 25 वर्ष झालं तायांना मोर्चाला झालं, पण हिंमत कधीच हारत नाही. तेवढ्याच वेगानं, तेवढ्याच ताकदीनं जातो, तेवढंच सरकारला भांडतो, तेवढंच घोषणा देतो, तेवढाच ओरडतो. एक माणूस असून आधी निर्णय घेत नव्हता, आता तर तिगाडे काम बिगाडे येतो. काय निर्णय घेणार आपला? आणि त्यांना सगळं आपल्याविषयी माहिती आहे. या महिला उभा राहिल्या की सरकार उभं राहिल्यासारखं वाटतं त्यांना, आणि पैसे देण्याच्या वेळेस भिकार चोट उभा राहिल्यासारखं वाटतं त्यांना. भिकार आलं तर ते पैसे घालून आतमध्ये जात असताना अशी आपली अवस्था केलेली आहे. आणि का तर स्त्रियांवर अन्याय होत आहे. आणि ही पुरुषप्रधान संस्कृती आपल्या देशातली कधी बदलणार, कधी ह्यांना सद्बुद्धी देव देणार आणि आपलं चांगलं भलं करायची. कारण अंगणवाडी सेविका मदतनीससाठी 2,13,000 महिला ज्या रात्रंदिवस कष्ट करतात, एक सैनिकासारख्या बॉर्डरवर उभ्या असल्यासारख्या उभ्या राहून तुम्हाला सगळी माहिती पोचती करतात. आणि जे आले ते अंगावर झेलून, खरंच माझ्या तायांचा ज्या कोरोना काळात मृत्यू झाला त्यांनी आमच्यासाठी बलिदानच दिलेलं आहे. सगळे ऑफिसर अधिकारी, माझ्या एका ताईने कमेंट टाकलं, बरोबर आहे, आमदार खासदार अधिकारी सगळे बिळात लपून बसले होते. त्यावेळेस आठवा कोणती मुख्य सेविका आली का कधी विजिटला? आमचा पगार पण गेला, आमच्या सुट्ट्या पण गेल्या आणि आमच्या मैत्रिणी आम्ही गमावून बसलेल्या आहेत. तर त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही तायांनो. कमीत कमी आपण जिवंत तरी आहोत. आपल्या मुलांना बघतोय ज्यांनी आपल्यासाठी बलिदान दिला, त्यांचा विचार करा. मागच्या मोर्चात आपल्या 6 गेल्या, कोरोनामध्ये आपल्या 100-200 गेल्या. त्यांचे बलिदान नाही आठवायचे का आपल्याला? आज त्यांची मुलं बाळ काय करतात याचा विचार आपण केला का? 2 वर्ष झालं आणि मला घेत नाहीत, मग माझं पुढं. अगं ताई, तुझं काहीतरी चांगलं व्हायचं असेल म्हणून तुला देव थांबवत आहे, हे लक्षात ठेव. आज मला खरंच आनंद वाटतो की बरं झालं मी मुख्य सेविका नाही झाले, नाहीतर असला भ्रष्टाचार करत बसावा लागला असता. त्या 25 जणीच्या मागं लागती नाही का, मेंढरं असतात आणि त्यांच्या मागं लाकूड घेऊन ते मेंढपाळ लागतं आणि पाण्याकडे घेत जातं आणि एकीने उडी मारली की सगळ्या उड्या मारतात. तशी त्या मुख्य सेविकेची अवस्था त्या मेंढपाळासारखी आहे आणि मेंढ्या शेळ्यासारखी अवस्था त्या आपल्या ह्यांची आहे, सेविका मदतनीसची. आणि आपल्यामध्ये फूट पाडून त्या कामं करून घेतात, मग त्यांच्यामध्ये फूट पाडून अधिकारी कामं करून घेतात. असं स्त्रियांकडून छळ चाललेला आहे. आणि आझाद मैदानात बसलं जास्ती आपण हल्लागुल्ला केला की लेडीज पोलीस बोलवतात, म्हणजे त्यासुद्धा स्त्रिया. हे सगळं चाललेलं आहे. पण आता जागतिक महिला दिवस येत आहे, तर खरंच स्त्रियांनी आपण जर आपला राष्ट्रीय जागतिक महिला दिवस साजरा करायचा असेल तर कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ नका, बहिष्कार टाका सरळ. कारण आपल्यासाठी काय चांगलं झालेलं आहे म्हणून ह्यांचे झेंडे घेऊन वाहवा करायला, ह्यांच्या टाळ्या वाजवायला जायची, सगळी कामं आम्ही करायची. आणि स्टेजवर हे घेत आहेत चांगल्या मोठी ट्रॉफी आणि खाली बसून आम्ही टाळ्या वाजवायचा. आणि टाळ्या नाही वाजवल्या की आमच्यामधलीच एक म्हणते, अगं वाजव की टाळ्या. आणि एखादी साडी दिली आणि एखादी कुठं भांडं दिलं हळदी कुंकूच्या नावावर, जागतिक महिला दिवसच्या नावावर, तर डेड्यासारख्या 4-4 तास बसून आमच्या महिला येतात ते घेऊन. अरे तुम्हाला कशाला बोलवलं आहे? कशासाठी तुम्हाला गर्दी करायला बोलवली आहे? सरळ जायचं नाही. ह्यावेळेस मी संपूर्ण जागतिक महिला दिवस, मला खूप आमंत्रण येतात, पण सर्व कार्यक्रमावर मी बहिष्कार घातलेला आहे. कारण स्त्रियावर अन्याय होत आहे, तो आपल्याला दिसत आहे. आणि कसला जागतिक दिवस हे लोक साजरी करतात. आम्ही फोटोतच राहतं का पहिलं फक्त, आणि बोलायला मग एक महान पुरुष के पीछे एक स्त्री का हात आहे. आम्ही काय मागच राहायचं? आम्ही हात द्यायलाच राहिलो का? आम्ही काय करायचं नाही? आम्ही जीवनात बदल, अरे जे पैसे आणतो ते तुमच्याच मुलाबाळांसाठी करतो ना आम्ही. मग ही पुरुषप्रधान संस्कृती कधी सुधारणार? नावाला त्या आदित्यताई तटकरीला मंत्री केलेले, काय माहिती द्यायची असली की त्या बाईला पुढं करतात आणि सगळं तर हेच चालवतात. का ह्यांना कोण थांबवलं आहे? कोण ह्यांना पेन देत नाही सही करायला आमच्या शासकीय दर्जावर? आमच्या भगिनी ज्या 65 वर्षाच्या होतात त्यांची सही करायला, त्यांना पेन्शन योजना चालू करायला, ग्रॅज्युटी द्यायला. अहो किती पाप लागेल ह्यांना. आणि तायांना सांगू का, आपले शाप लागतात, थोडा उशिरा लागतात, लागलेले आहेत. आता जे आधी सत्तेत होते ना, कशा मांड्या घालून आपल्या बाजूला येऊन बसतात, बघितलं ना तुम्ही?
तर कालच्या मोर्चामध्ये हेच झालेलं आहे की पेन्शनच्या याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि ग्रॅज्युटीमध्ये त्रुटी आहेत, तर आम्ही दुरुस्त करून वरी पाठवल्या. आता वरी कुठे यमराजाला पाठवलं त्यांनी, मग यमराजाचा रेडा काय आपल्याला घ्यायला येणार आहे का काय हेच माहीत नाही अजून मला. आणि खरंच खूप 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 संताप येतो. आणि काय करायचं, जीव दिला तरी उद्या मला पुरून येतील, तुमच्यापैकी कुणाला जाळून येतील, ह्यांना काय फरक पडणार आहे. म्हणून लढायचं नाही, रडायचं नाही आणि ठामपणे उभं राहायचं आहे, हिम्मत करून उभं राहायची आहे आणि ह्यांना उत्तर द्यायचं आहे. आणि स्त्रीची सहनशक्ती तर आहे, पण जिद्द काय असते ती सुद्धा दाखवून द्यायचं आहे. म्हणून जागतिक महिला दिवसवर आपण बहिष्कार टाकायचा आहे. कोणत्याच कार्यक्रमाला कुठंच जायचं नाही. झोपा निवांत घरी. कापले किती कापतील, एका दिवसाचे किती आहेत, कापू द्या, मरू द्या, जाऊ द्या, निवांत घरी झोपा, आराम करा. कोणी कुठल्या कार्यक्रमाला जायचं नाही. मी तुम्हाला सांगते, ठामपणे सांगते. चला ग चला, घातली साडी, केली खरेदी, साडी तयार व्हा, जा एकमेकीला घेऊन. कशाला गर्दी करायला, मरू द्या, पडू द्या त्यांच्या खुर्च्या खाली, सगळ्या खुर्च्या खाली, बोलू द्या त्यांना भाषणात. माझ्या रिकाम्या खुर्च्यांनो नमस्कार. मग त्यांना वाटन खुर्ची काही अंगणवाडीत आहे मिरची घेऊन फिरते. अरे एवढ्या लाडके बहिणीची तुमची आम्ही कामं सक्सेस केली आणि तुम्ही काल आझाद मैदानात आम्हाला उन्हात बसवलं. आम्हाला तिथं टॉयलेट नसते, बाथरूम नसते, हजारो स्त्रिया जमलेल्या, तर लगेच पटकन ह्यांना स्त्रियांची दया असते तर येऊन त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या. पण ह्यांनी ढकलाढकल लावलेली आहे. आता 6 तारखेला काय होते बघूया. त्याच्यापुढे काहीतरी संघटना कृती समिती नक्कीच मोठा निर्णय घेईल आणि एल्गार पुकारेल. कारण आपण आंदोलनाशिवाय काय करू शकतो. त्यांच्याकडे पैसाच नाही. भिकारचोट सरकार, सगळं लावलं त्यांनी, इकडं तिकडं, तिकडचं इकडं, तिकडचं इकडं, सगळं बजेट खाली करून आपल्याला जे दिलेत ना 1,500 लाडकी बहिणीला, तुमच्या लाडक्या नवऱ्या करून दाजी करून वसूल करतात. तेलाचं डाळीचं भाव किती वाढलेत बघा. बहिणीला दिलं आणि दाजीकडून वसूल करतात ही लोक. पण आपल्याला वाटते 1,500 येते बाबा, ह्यांनी दिलं बाबा. काय नाही उपकार केलेला आपल्यावर तायांनो. आपल्याला महागाई किती वाढली बघा. आज माणूस माणसाला उठलाय, एक दुसऱ्याला भांडतोय का. रोजमर्राच्या वस्तू महाग झाल्यात, जेवण नाही, खावण नाही, पिवण नाही, काय किती 300-300 लागलेल्या महिलांनी डागडागिने करून ठेवले आपल्या. आता आपल्याला आहे का घर संसारण, मुलाच्या शिक्षणामध्ये सुद्धा हे पैसे पुरत नाही. कारण महागाई एवढी झालेली आहेत. शिक्षणाचा भार, पुस्तकाचा भार, राशन पाण्याचा भाव. अरे लहान लहान मुलाला दिलेलं धान्य बंद केलं. धान्यामुळे कितीतरी लाभार्थ्याचे आपले घर चालत होतं. आणि आधार कार्ड देतील का आपल्याला, मारतील धरून. त्या सुपरवायझरला धरून घेऊन जायचं, चल बाई तू घे आधार कार्ड मागून, नाहीतर त्या CDPOला घेऊन ये, त्यांना घ्या म्हणावं मागून आणि चला आमच्याबरोबर. कारण मुख्य सेविकेचं काम आहे सुपरवायझरचा अर्थ काय होतो, एरियात फिरायचं आमच्याबरोबर. अहो घाबरगुंड्या बाया ते एरियात येत नाहीत, तुमच्याकडून कामं करून घेतात. मला मॅडमनी बोलवलं आणि मलाच काम दिलं. अगं येडे, तुला तिचं काम दिलं, तिला 1.5 लाख रुपये भेटणार आहेत, तुला भोपळा भेटणार आहे का बाबाजीचा ठुल्लू. म्हणून आपल्याच भगिनीवर अन्याय करून त्यांचं काम करून देतात. वेड्यासारखं वागायचं बंद करा. ठाम राहा, घाबरायचं नाही कुणाला. आपण स्वयंसेवक आहोत, आपण मानधनी आहोत. आपल्याला जर त्यांनी सरकारचे नोकर बोलले तर शासकीय दर्जा द्या, तेवढा पगार द्या म्हणून उभा राहायचं तिथं सगळ्यांनी मिळून. आणि त्या मुख्य सेविकेला बराबर करा, तिची नोकरी वाचवण्यासाठी तिचा पगार वेळेवर निघावा प्रत्येक महिन्याला. म्हणून ती आपल्यावर अन्याय करत आहे, तर त्या अन्यायाचं उत्तर द्यायला शिका. मी तर नक्की उत्तर देते आणि घाबरत नाही कुणाला. मी स्किप करून THR भरून टाकणार आहे, कुणाला घाबरणार. KYC PYC गेलं चुलीत नाही करणार. मग ते काय करतात, काढू द्या मला नोकरीवरून. ज्या दिवशी मला अंगणवाडीच्या नोकरीवरून काढतील ना, अंगणवाडी शब्द हा नाही महाराष्ट्रातून पुसून काढला तर माझं नावच वसीमाताई नाही. कारण एवढ्या सगळ्या भगिनींना मी एकत्र करीन आणि तेवढी ताकद मला तुम्ही दिलेली आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर आहात आणि उभा राहायचंच आहे सगळ्यांनी. एकाही भगिनीला ह्यांनी कामावरून काढू द्या आणि एकावरही अन्याय करू द्या. हा जे कायद्याने होत आहेत ते आम्ही करू. पण कुणी वैयक्तिक टॉर्चर करत असतं, टोमणे सोमणे मारत असला अजिबात ऐकून घ्यायचं नाही. अरे तर का रे, नाहीतर घरी जा रे, चाल निघ, चाल म्हणायचं. कुणाला घाबरायचं नाही. जे प्रेमाने बोलतात प्रेमाने बोलतात. काही काही मुख्य सेविका खूप चांगल्या असतात, त्यांना पण वरून त्रास येतो, ते आपल्याला देतात. तर असं आहे.
पण उगीच नाटकं करत असतील ना, आपल्यासमोर पर्स घेऊन फिरत असतील ना, त्यांना बरोबर करायला पण आपल्याकडे ताकद आहे, आपल्याकडे चिकाटी आहे. ज्या चिकाटीने मुंग्यासारखे आम्ही काम करतो, मधमाशासारखा मध गोळा करतो. वेळ आणू नका आम्हाला गाण्या होऊन तुमची तोंड सुचवायची. शक्य असल्यास ते पण करू. आता खूप चिडलेलो आहोत. माझ्या जर 60च्या नंतरच्या महिलांचे ग्रॅज्युएटी पेन्शन ह्यांनी नाही केलं तर या सरकारला, ह्या लोकांना नक्कीच दाखवून देऊ. अरे आपल्यावर त्यांना क्यू आली पाहिजे. अशा मुख्यसेविका पाहून होऊन गेल्या, जा मोर्चाला. आणि मोर्चा करूनच त्या मुख्यसेविका झालेल्या आहेत. कुणाला शिकवतात म्हणायचं, त्यांची लायकी आपल्याला काढायला येते. पण ते पण नोकर आहेत, आपण नोकर नाही. मुख्यसेविका नोकर आहेत, 1 लाखच्या वरी पगार घेतात. आपण नोकर नाही, आपण समाजसेवक, आपण मानधनी लोक आहोत. मानधनी लोकाला नोकर बोलू शकत नाही. मानाने काम करून द्यायचं आहे आणि मानाने धन द्यायचं आहे, म्हणून मानधनी आणि सेविका बोललं जातं आपल्याला. तर त्यानं घाबरू नका. आणि मोर्चामध्ये हाच रिझल्ट आलेला आहे. काही त्रुटी आहेत त्या सुधारण्यासाठी आम्ही वरी दिलेल्या आहेत. आता त्याचं उत्तर 6 तारखेला येतं आहे. बघूया, लढायचं आहे आणि करायचं आहे. रमजान माझे सुखाने जाऊ द्या. सगळ्यांसाठी दुआ करते. तुम्ही कमेंट करा. ताई म्हणून मेकअप नाही केला, लाली नाही लावली, रमजान सुरू आहे. माझी एक ताई होते, ताई कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लिपस्टिक का नाही लावली. असे कितीतरी माझा पण विचार करतात. एका भगिनीने मला लिहिलं, ताई स्वतःची काळजी घे जा. हो ताई, नक्की घेते. रमजान आहे म्हणून असा चेहरा दिसतोय, नाहीतर असं वरी गेल्यावर मेल्यावर सुद्धा हे थोबडावर तुम्हाला हसू दिसणार आहे. गेले ते दिवस रडायचे, बोंबलायचे आणि तुम्हाला सुद्धा रडू देणार नाही. कारण प्रत्येक व्हिडिओ बघायचा, प्रत्येक महिलांना पाठवायचा. मी तुम्हाला ताकद देऊ शकते, मी तुम्हाला हिंमत देऊ शकते, मी तुम्हाला बळ देऊ शकते, मी तुमची सांत्वना करू शकते, मी तुमच्यासाठी चांगलं बोलू शकते. माझ्या हातात पेन असताना तर सगळ्यांच्या सह्या करून पटपट पगार वाढवला असता. माझ्यासारख्याला 2 दिवससुद्धा घेणार नाहीत ते लोक. पण ते सरळ सरकारचं बजेट खाली करून टाकेली बाई. आणि काही जण बोलत असतील ना, काही तर बोलू द्या. ते तसले स्क्रीनशॉट बोलणाऱ्याचे मला पाठवत पण जाऊ नका. माझा प्रचार करतायत, फुकटमध्ये पगारसुद्धा घेत नाहीत. करू द्या ना, बोलू द्या ना मला. दलाल बोलू द्या, हे बोलू द्या, ते बोलू द्या. अरे एवढा मोठा स्टेज लावावा लागतो, मोठा फोटो लावावा लागतो, भाषणं करावी लागते, मग प्रचार होतो. माझा फुकट होतं आहे, त्याला घाबरायचं आहे. आणि तुम्हीच लोकांचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. जी अंगणवाडी सेविका मदतनीस आहे ती असं कधी बोलणार नाही. आहे माझ्या मदतनीस मुलींचा, माझ्या लेकींचा माझ्यावर राग, पण तायांनो तुम्ही अर्थ वेगळा काढताय. मी त्याच्यासाठी नाही बोललेले. तुम्ही लक्ष देऊन सगळं व्हिडिओ ऐका, पत्रकं वाचत जा जे टाकते मी, आणि मग मला प्रश्न करत जा व्हिडिओवर. नक्कीच प्रश्न करा, बोला. जे तुम्हाला बोलायचे, जेवढी भड्यास करायची काढा. एक दुसऱ्याला आपापसात भांडू, बोलू, वेळ पडल्यास एकमेकीला काही बोलू. पण कुणाचे जर 12 वाजवायचे असले तर सगळे काटे एकत्र मिळून राहायचं आहे. छोटा असू द्या, मोठा असू द्या, लहान असू द्या, सगळ्यांनी एकत्र व्हायचं आणि 12 वाजवायचे. आपापसात भांडू नका. याचा फायदा लोक कशी घेतात हे महाराष्ट्रात खूप मोठे उदाहरणं आहेत आपल्याकडे, की आपापसात भांडलं की काय होतं. म्हणून आपण नाही भांडायचं. याच्यापुढं सतर्क राहायचं आहे आणि आपण अलर्ट राहायचं आहे. काय होतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण चांगली माहिती घ्यायची, मग बोलायचं. कोणी काही बोललं तर ते जाऊ दे तिकडं, ते बोलणाऱ्या धोतर गेलं वाऱ्या. आणि तसल्यांकडे लक्ष द्यायचं नाही. हातात ना पादरात कशाला जायचं बाजारात. हां, येऊ द्या आडात, येणार पवऱ्यात, नाहीतर घालू हे ना गौऱ्यात. काय फरक नाही पडत. आपण गौऱ्यात जाण्यापेक्षा समोरच्यांना कसं घाला हा विचार करा. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. निवांत झोपी जा आज माझा व्हिडिओ बघून. सगळ्यांना व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. सैल्यूट करती हूँ सब मेरी आंगनवाड़ी सेविका मदतनीस को. सहनशक्ती, ताकद आणि जिद्द. काय मस्त आल्या होत्या, काय मस्त मोर्चा घेऊन. मला एवढा आनंद झाला. सगळ्या माझ्या भगिनी आल्या. एवढं प्रेम एकमेकात. खूपच आनंद झाला. चटणी भाकर खाल्ली बसून त्यांनी तिथं आणि मज्जा केली. येत जा मोर्चाला. चला, ज्या आल्या त्यांच्यासाठी पण चांगलं होऊ द्या, ज्या नाही आल्या
त्यांचं पण चांगलं होऊ द्या. चांगलं बोलतात त्यांचं तर चांगलं होणार, जे वाईट बोलतात त्यांचं पण चांगलं होऊ द्या. आपल्याला सगळ्याचा चांगला विचार करायचा आहे. कारण मॅडम ऑनलाईन आहे, CDPO मेसेज बघतात, हा विचार मनात येतो. पण वरचा बसलेला 24 तास ऑनलाईन आहे, तो पण विचार करा. लहान लहान बालकांचे जर आपण चुकीचे आकडे दिले, चुकीची माहिती दिली, तो वरी बसलेला ऑनलाईन आहे, आपण कुणावर अन्याय करतोय? आपल्या लाभार्थ्यावर करतोय का? हा विचार मनात आणा आणि ही भीती काढून टाका की मी माझ्या लाभार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही. बघा, कसलीच भीती वाटत नाही. स्वतःला स्वतःची भीती असते, लोकांची भीती नसते. जर आपण काय चुकीचं केलं ना तर झोप येत नाही, भीती वाटते. चांगलं काम केलं की समोर कोणी तलवार घेऊन उभं राहिलं तरी भीती वाटत नाही. करून बघा आणि कुणाला घाबरून चुकीचं काम करायचं नाही. आणि पैसे देऊन मुख्य सेविका बनवू नका हो तायांना. उगाच कुणालाही देऊ नका. असे खूप येतात एजंट वगैरे, मुख्य सेविका करतो. आमच्या इकडच्या 10-12 सेविकांना फसवलेलं आहे, याचा अनुभव आहे म्हणून सांगते. म्हणून असल्या काही गोष्टीत पडू नका. आपले पैसे वाचून ठेवा. 2 पैसे आपल्याला उपयोगी पडतील, मुलांचं एज्युकेशनला पडतील. व्हिडिओ मोठा झाला बघा, ती ताई ओरडायला लागली मला, ताई बंद करून. चला बाय बाय, धन्यवाद. मोर्चाचा निर्णय हाच आलेला आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये त्रुटी आहेत, त्या सुधारणा करून आम्ही वरी देतात. आता वरून कधी खाली येत आहेत आणि कधी होतं आहे. आणि खरंच पण मला दुःख आहे. माझ्या 65 वर्षाच्या ज्या माझ्या आईसारख्या आहेत त्यांचं खरंच ग्रॅज्युटी पेन्शन आणि मुख्य सेविके ज्यांचं वय निघून जाते त्या मुख्य सेविकाचं खरंच करोनाचे 2 वर्ष वाढवून दिले पाहिजे. आणि माझ्या मदतनीस भगिनींना पण घेतलं पाहिजे, ही पण माझी इच्छा आहे. तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो. रमजान म्हणजे अशी दुआ करेन आणि तुम्ही सगळ्यांसाठी पण तुम्ही प्रार्थना करा, दुआ करा. धन्यवाद.